नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण वेळ आणि काम हा चॅप्टर बघणार आहोत। मागे तुम्ही माझे काही चॅप्टर बघितले असणार, वेळ आणि काम पण आपण त्या तितक्याच चांगल्या पद्धतीने तितक्याच सुटसुटीत असं घेणार आहोत। वेळ आणि काम या चॅप्टर बद्दल बोलायला झालं तर हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे। एक्झाम कोणती असू द्या, तुम्हाला 2 किंवा 3 प्रॉब्लेम वेळ आणि काम याच्यातून नक्की दिसणार। आणि याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मुलं फॉर्म्युला खूप पाठ करायला जातात। 2 दिवसाचं काम कसं काढायचं, 1 दिवसाचं काम कसं काढायचं, एखादा चालल्या गेल्यानंतर आला रिप्लेसमेंटसाठी प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेम म्हणून रट्टा मारायला बघतात आणि त्याच्यामुळे मग एक्झामला एखादं लॉजिक मागे पुढे झालं की तो चुकतो। हीच जी चुकी आहे ती आपल्याला अवॉइड करायची आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळेल की विदाऊट फॉर्म्युला प्रॉब्लेम फक्त थोडंसं लॉजिक लावलं तर कसे पटापट सोडवता येतात। चला तर वेळ न वाया घालवता सुरू करूया वेळ आणि काम। अतिशय सुंदर असा चॅप्टर आहे आणि आपल्या डेली लाईफमध्ये आपण वेळ आणि काम हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा वापरतोच, नेहमी वापरतो। जर घरात एकदम सिंपल एक्झाम्पल देतो, घरात सपोज एखादं काम तुम्हाला दिलं, आई सपोज बोलली की मार्केटला जाऊन बटाटे घेऊन ये, ठीक आहे। बटाटे सकाळी नाश्त्याला बटाटे लागतात। मुलगा ते बटाटे आणायला गेला आणि तो सपोज संध्याकाळी परत आला बटाटे घेऊन, त्या बटाट्याचा काय फायदा आहे काय? जरी काम पूर्ण होतंय पण काम वेळेत पूर्ण होत नाहीये, म्हणून कामाबरोबर वेळ हा टर्म वापरलाय। कारण फक्त काम करून फायदा नाहीये, काम वेळेत झालं पाहिजे पण तितकंच महत्वाचं आहे, बरोबर। एखाद्याने तुमच्या सेमेस्टरची एक्झाम असते, बरोबर, कोणत्याही तुम्ही एक्झाम वगैरे देत असणार, अभ्यास करायचा आहे पण तो एक्झामच्या अगोदर करायचा आहे। परीक्षा होऊन गेली आणि अभ्यास आता परफेक्ट केला, काय फायदा आहे काय? काहीच फायदा नाही। म्हणून वेळ बरोबर कामाबरोबर वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि म्हणूनच या दोघांना एकत्र कंबाईन केलंय। म्हणून तुम्हाला वेळ हा सेपरेट चॅप्टर नाही आणि काम हा सेपरेट चॅप्टर नाही, दोघांना कंबाईन केलंय कारण दोघंही एक दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत। आता सर वेळ आणि काम हे तर कळलं की कसे डिपेंडंट आहे, कारण कोणतेही काम दिलं ते वेळेत झालं पाहिजे, बरोबर। मग यांना सोडताना ह्या दोनच गोष्टी सफिशियंट आहे का, म्हणजे या दोनच गोष्टी पुरेशा आहेत का कोणताही प्रॉब्लेम आला तर याचं उत्तर देईल मी नाही। याचं पण मी एकदम चांगलं एक्झाम्पल देतो बघा। मी ना तुम्हाला आता प्रॉब्लेम मध्ये घुसत नाहीये किंवा काही लॉजिकल सांगत नाहीये, मी फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न करतोय की वेळ आणि काम तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने मी समजून सांगू शकतो ना, त्याचा माझा प्रयत्न चालू आहे। तुम्हाला मला थोडासा ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे की ह्या चॅप्टरमध्ये काय असलं पाहिजे। बघा एकदम सुंदर असं एक्झाम्पल देतो। सपोज मी तुम्हाला सांगितलं, मी सपोज 2 मुलांना सांगितलं की तुम्हाला 50 प्रश्न सोडून आणायचे, घरी जाऊन 50 प्रश्न सोडून आणायचे आहेत, ठीक आहे। आता एका मुलाने ठरवलं की मी दररोज 2 प्रश्न सोडवणार, एका मुलाने काय ठरवलं, मी दररोज 2 प्रश्न सोडवणार, आणि एका मुलाने ठरवलं मी दररोज 5 प्रश्न सोडवणार। एकूण प्रश्नांची संख्या किती आहे? 50। मला सांगा, जो दररोज 2 प्रश्न सोडवतोय त्याचं काम लवकर संपेल का जो दररोज 5 प्रश्न सोडवतोय त्याचं काम लवकर संपेल? आन्सर खूप सिंपल आहे। तुम्ही बोलणार सर जो दररोज 5 प्रश्न सोडवतोय तो थोडी जास्त मेहनत घेतोय त्याच्यामुळे त्याचं काम पटकन संपतंय, बरोबर, कारण तो मेहनत जास्त घेतोय। म्हणून जो 5 दिवसाला प्रत्येक दिवसाला 5 प्रश्न सोडवतोय तो 5 10 50 10 दिवसात त्याचं काम संपेल। जो 2 दिवसाला आळशीपणा करतोय आणि एका दिवसाला 2च एवढे प्रश्न सोडवतोय त्याला 25 एवढे दिवस लागेल, कारण 25 दुने 50, राईट। मग आता ह्या उदाहरणावरून समजून घेण्यासारखं काय होतं? ह्या उदाहरणावर समजून घेण्यासारखं हे होतं, सर काम असाइन केलं, काम काय दिलं? 50 प्रश्न सोडवणे हे काम दिलं। वेळ असाइन केली का? वेळ असाइन केली ना, पण वेळ आपण काढून घेतली की वेळ किती लागतोय आपल्याला कसं कळलं? तो दररोज किती काम करतोय याच्यावरून आपण ठरवलं त्याला वेळ किती लागतोय, बरोबर। जो दररोज 2 प्रश्न करतोय त्याला वेगळा वेळ लागतोय, जो दररोज 5 प्रश्न सोडतो त्याला वेगळा वेळ लागतोय। याचा अर्थ सर वेळ आणि काम या दोघांमध्ये काहीतरी असं आहे की त्या दोघांना कनेक्ट करून ठेवतंय। त्याला तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर स्पीड, किती वेगाने तो काम करतोय। दररोज 2 प्रश्न करतोय, दररोज 5 प्रश्न करतोय, त्याचा वेग जास्त, तो ते काम पटकन संपवतोय। आणि जो कमी वेगाने करतोय त्याला जास्त वेळ लागतोय। म्हणजे सर फक्त वेळ आणि काम एवढंच नाही तर किती वेगाने काम होते हे पण तितकंच महत्वाचं आहे, बरोबर। आणि हे वेग ज्याचा जास्त आणि ज्याचा कमी, हे याला एक टर्म आहे, त्याला बोलतात कार्यक्षमता। जो पटकन काम करतो तो जास्त कार्यक्षम आहे आणि जो हळूहळू काम करतो तो कमी कार्यक्षम आहे, राईट। मग कार्यक्षमता ही अतिशय महत्वाचं आहे, कारण माणसाची कार्यक्षमता ठरवते तो काम किती पटकन किंवा किती उशिरा संपवेल। आता थोडीफार आयडिया आली असेल, पण आता सगळं बडबड करून सांगितलं, जरा बोर्डचा पण युटिलाइज करूया आणि हेच एक्झाम्पल बोर्डवर समजून घेऊया। बघा मी तुम्हाला काय बोललो, मी एक काम असाइन केलं,
काम काय दिलंय मी, काम सिंपल दिलंय की आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहेत. 50 प्रश्न सोडवायचे, हे काम असाइन केलं मी, बरोबर. आता 50 प्रश्न सोडवण्यासाठी मी दोन मुलांना निवडलं, एक मुलगा अ आणि एक मुलगा ब. ठीक आहे, दोन मुलांना मी निवडलं, या दोघांना मी ते काम असाइन केलं. करेक्ट. आता मी काम असाइन केल्यानंतर जो अ मुलगा आहे, मी वेळेला टाइम लिहितो, राईट. टाइम म्हणजे किती वेळ घेतोय. आणि बी ला मी वेळ आणि आणखी एक गोष्ट जी लिहितो ती लिहितो मी कार्यक्षमता. कार्यक्षमताला आपण अशा साईनने दाखवतो. समजलं नाही समजलं डोक्याला ताण घ्यायचा नाही, इथे फक्त समजून ही गोष्ट घ्यायची मी काय बोलतोय. ह्या टर्मला अजिबात जाऊ नका, नाही समजलं काहीच हरकत नाही, पण मी जे बोलतोय माझ्या भावना लक्षात घ्या. आता जो अ आहे, मी काय बोललो, एका दिवशी 2 प्रश्न सोडवतोय. एका दिवशी हा किती प्रश्न सोडवतोय, 2 प्रश्न सोडवतोय. 0.2. हा एका दिवशी किती प्रश्न सोडवतोय, 0.5. आता मला सांगा, मला काम किती पूर्ण करायचंय, एवढं काम पूर्ण करायचंय. जर एका दिवशी 2 प्रश्न सोडवतोय, याला ऑब्व्हियसली किती वेळ लागणार, 25 दिवस. आणि हा एका दिवशी 5 प्रश्न सोडवतोय, बरोबर. तू टोटल काम किती करायचंय, 50. म्हणजे हा टोटल किती दिवस घेणार, 10 दिवस घेणार. आता मला एक गोष्ट सांगा, हा 10 दिवसात पूर्ण करतोय, हा 25 दिवसात पूर्ण करतोय. पण तुम्ही जर या दोघांचं इक्वेशन बघितलं, 25 गुणिले 2 आणि 10 गुणिले 5, हे तर माझं 50च येणार. कारण माझं काम जे ते फिक्स आहे, काम माझं फिक्स आहे, बरोबर. फक्त कामाला लागणारा वेळ जर व्हॅरी झाला तर आपल्याला नंबर ऑफ डेज ते व्हॅरी होणार. जसा 2 दिवसात करतो तर 25 दिवसात होणार. हा एका दिवशी 5 करतो तर 10 दिवसात करणार, राईट. पण जी दोघांना मिळून जे काम करताय ते काम सेम आहे, कामात काहीच चेंजेस नाही, बरोबर. म्हणजे आता या उदाहरण मला एक गोष्ट जी आहे ती जी ही कळाली की जो काम वेगाने संपवतो त्याला कमी दिवस लागतात. जो काम वेगाने संपवतो त्याला कमी दिवस लागतात, आणि जो काम खूप उशिरा संपवतो म्हणजे हळूहळू करतो त्याला जास्त दिवस लागतात, राईट. आता हे जे बोलतोय मी, कमी दिवस लागतात, जास्त दिवस लागतात, म्हणजे त्याची कार्यक्षमता, इफिशियन्सी बद्दल बोलतोय मी. याच्यावरून एक गोष्ट कळली, मी काय बोलतोय, जर तो वेळ जास्त लावतोय म्हणजे काय, टाइम जर जास्त लावतोय, आणि एक जो आहे तो टाइम काय लावतोय, कमी लावतोय, राईट. जो टाइम जास्त लावतोय म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लावतोय. फॉर एक्झाम्पल या 2 उदाहरणामध्ये बघितलं तर हा 25 दिवस घेतोय, म्हणजे काय, हा वेळ जास्त लावतोय, तर त्याची कार्यक्षमता कशी आहे, 2 आहे. आणि हा 10 दिवस घेतोय, त्याची कार्यक्षमता किती आहे, 5 आहे. मला एक गोष्ट सांगा, ज्याला वेळ जास्त लागतोय त्याची कार्यक्षमता कमी आहे का ज्याला वेळ कमी लागतो त्याची कार्यक्षमता कमी आहे. या दोघांमध्ये जर मी कम्पेअर केलं तर तुम्ही मला आरामात सांगशाल, सर जो वेळ जास्त घेतो त्याची कार्यक्षमता कमी आहे, म्हणजे वेळ जास्त तर कार्यक्षमता कमी, वेळ जास्त तर कार्यक्षमता त्याची कमी आहे. आणि जिथं वेळ जास्त आहे, जिथं माझा वेळ कमी आहे, बरोबर, इथं वेळ कमी लागतो 10 दिवस, तिथं कार्यक्षमता जास्त, म्हणजे वेळ कमी तिथं कार्यक्षमता जास्त. मला हेच तर तुम्हाला समजून सांगायचं होतं. मला पॉइंट हाच तुम्हाला समजून सांगायचा होता की कार्यक्षमता म्हणजे काय. तुम्हाला जर एकदम मराठी शुद्ध भाषा सांगता, लायकी, एका दिवसात तो किती काम करण्याच्या लायक आहे, ती लायकी म्हणजे कार्यक्षमता. एका दिवसात तो किती लायक आहे, राईट, किती घासू शकतो, ती त्याची कार्यक्षमता. तुमच्याकडे एखादी मजूर तुम्ही बघितला असाल, राईट, घरकाम बांधकाम करायला येतात, त्याच्यामध्ये ना काही खूप फास्ट काम करतात, काही खूप कमी काम, खूप हळूहळू काम करतात. जो फास्ट काम करतो ना तो काम पटकन संपून चालला जाईल, बरोबर, म्हणजे तो त्या जास्त लायक आहे त्या कामाच्या, राईट, कारण ते काम तो कमी वेळेत करतोय. मग आता जो जास्त लायक आहे म्हणजे ज्याची इफेक्ट जास्त आहे, ऑब्व्हियसली तो कमी वेळेत ते काम संपवेल, राईट. आणि जो ज्याची कार्यक्षमता कमी आहे, जो जास्त वेळ लावतोय, राईट, जो एखादं काम संपवायला खूप जास्त वेळ लागतो, ऑब्व्हियसली तो कमी कार्यक्षम आहे, आणि जो कमी वेळ लागतो तो जास्त कार्यक्षम आहे. कळलं असेल, वेल अँड गुड. मी तुम्हाला हळूहळू घुसवेल याच्यामध्ये, तुम्हाला जास्त मी असं पटकन विषयात लवकर घुसणार नाही. मी तुम्हाला खूप चांगला ओव्हरव्ह्यू या चॅप्टरचा देणार आहे, कारण अतिशय मजेशीर चॅप्टर आहे. मला असं तुम्हाला कन्फ्यूज करून किंवा काही फॉर्म्युले रटून तुम्हाला हा चॅप्टर शिकवायचा नाहीये. आता मी ह्याच एक्झाम्पलवरून आणखी कन्क्लुजन घेतो. जर इथे बघितलं तर मला सांगा, दिसेल राईट स्क्रीनवर, यस दिसेल. मला सांगा, जर मी त्या टाइमचा रेशो घेतला, वेळेचा रेशो घेतला, कोणाच्या, अ आणि ब चा, अ आणि ब चा वेळ शोधूया. अ किती वेळ घेतोय, अ 25 दिवस लावतोय, ॲज टू बी किती वेळ घेतोय, बी 10 दिवस लावतोय. म्हणजे आता कामाचा रेशो किती आहे, 25:10, हा त्यांचा वेळेचा रेशो आहे. याला जर मी आणखी सिम्प्लिफाय केलं
तर 5 5 25 आणि 5 2 10, म्हणजे यांचा वेळेचा रेशो किती आहे? 5:2. 5:2 हा यांच्या वेळेचा रेशो आहे. हा याचा वेळेचा रेशो. आणि जर मी आता यांच्या इफिशियन्सीचा रेशो घेतला, म्हणजे कार्यक्षमतेचा रेशो घेतला, मला सांगा ए ची कार्यक्षमता किती आहे? तर 2. बी ची कार्यक्षमता किती आहे? तर 5. म्हणजे यांच्या कार्यक्षमतेचा रेशो किती आला रे? 2:5. मला सांगा दोघांकडे पाहून काही भावना जागृत होत आहे का? काही रिलेशन कळतंय? काय दिसतंय दोघांकडे बघून? काय फरक जाणवतोय? येस. हा 5:2 तर हायच्या उलटा आहे, 2:5 आहे. म्हणजे काय? वेळ आणि कार्यक्षमता ही दोघांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजे हा जर 5:2 असेल तर हा किती असेल? 2:5. म्हणजे याच्यावरून मी एक इम्पॉर्टंट रिलेशन काढू शकतो. सर टाइम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इफिशियन्सी. म्हणजे कार्यक्षमतेला वेळ हा इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. म्हणजे जर ए ची टाइमचा रेशो A:B असेल, त्याच्या कार्यक्षमतेचा रेशो काय असेल? B:2 आहे, त्याच्या उलटा. राईट. आणि हे अतिशय महत्वाचं असं इक्वेशन आहे. तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवा, पाठ करून लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. आम्ही तुम्हाला आणखी एका एक्झाम्पलने प्रूव्ह करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजायला थोडं आणखी सोपं जाईल. बघा, मी हे मिटवतो सगळं. राईट. आपल्याला याची काहीही गरज नाही आता. ठीक आहे, मी फक्त हे ॲज इट इज राहू देतो तुमच्यासाठी. बघा, आणखी एक एक्झाम्पल घेतो. आता मी काय बोलतो, मला झाडे लावायची आहेत. माझं काम काय? झाडे लावणे. काम डिसाईड करून घेतलं मी की मला झाडे लावायची आहेत. आता मला झाडे किती लावायची आहे? मला झाडे लावायची 100. मला 100 झाडे लावायची आहे. आता झाडे लावायची म्हणजे मला मजदूर लागतील. मी परत अ आणि ब ला बोलवून घेतो, बाबा चल आपल्याला काम आहे. अ ला बोलवलं आणि ब ला पण बोलवलं. दोघांना काय काम सांगितलं मी की तुम्हाला 100 झाडे लावायचे एवढं काम आहे. आता सपोज मी पहिले ए ला बोलवलं, त्या अ ला बोलवलं, बोलवा बाबा 100 झाडे लाव. एक उदाहरण घेतो. सपोज ए हा एका दिवसात 2 झाडे लावतोय. ए हा एका दिवसात 2 झाडे लावतोय. तर मला सांगा त्याला टोटल झाडे लावायला किती दिवस लागतील? त्याला 100 झाडे लावायला किती दिवस लागतील? ऑब्व्हियसली एका दिवशी 2, सर 50 दिवस लागतील. 50 2 100. बरोबर. मग आता ए ला मी काय बोलतो, ए चा मी वेळ लिहून घेतो, म्हणजे टाइम टी. ए हा आणि त्याची कार्यक्षमता इफिशियन्सी, म्हणजे काय? एका दिवसाला. बघा, मी जेव्हा पण इफिशियन्सी लिहेल, एक गोष्ट डोक्यात एकदम फिट करून घ्या. ऑब्व्हियसली मी परत ती गोष्ट रिपीट करणारच आहे. जेव्हा मी इफिशियन्सी, कार्यक्षमता, लायकी ह्या गोष्टी वापरेल, त्या गोष्टीचा मिनिंग होतो एका दिवसात मी किती काम करू शकतो ते काम. राईट. ते काम म्हणजे त्याची लायकी, म्हणजे त्याची इफिशियन्सी, म्हणजे त्याची कार्यक्षमता. नाव काही द्या, पण एक गोष्ट फिक्स आहे की त्याचं एक दिवसात कार्य करण्याची क्षमता. आता मी काय बोलतोय, अ बद्दल मी बोलतोय की तो एका दिवसात 2 झाडे लावतोय. आणि ब जो आहे ना, ब एका दिवसात सपोज 10 झाडे लावतोय. ब एका दिवसात 10 झाडे लावतोय. याने काय फरक पडेल का? ऑब्व्हियसली फरक पडेल. बी ची लायकी जास्त आहे. बी मेहनत करतोय, एका दिवसात 10 झाडे लावतोय. आणि ए खूपच कमी मेहनत करतोय, 2च झाड लावतोय. याच्यामुळे फरक कोणाला पडेल? यांच्या ह्या लायकीमुळे, वेगवेगळ्या कार्यक्षमतेमुळे त्यांना जे नंबर ऑफ डेज लागणार आहे ते पर्टिक्युलर काम संपवण्यासाठी त्याला फरक पडेल. बघा, मला सांगा, जर ए हा 2 दिवस लावत होता तर त्याला पूर्ण काम संपवायला किती दिवस लागतील? तर 50 दिवस लागतील. ब एका दिवसात 10 एवढं काम करतोय, त्याला ते काम 100 झाडे लावायला 10 दिवस लागतील. जर हे कळलं नसेल तर लक्षात ठेवा, दोघं सेम काम करताय, म्हणजे या दोघांचा जो रेशो आहे तो सेम आला पाहिजे. 50 दुने 100, 10 10 100. म्हणजे काम जे आहे ते फिक्स आहे, दोघं सेम काम करताय, पण वेगवेगळ्या त्यांची लायकी वेगवेगळी आहे, त्यांची कार्यक्षमता वेगवेगळी आहे, त्यांची एफिशियन्सी वेगवेगळी आहे, म्हणून त्यांना तो लागणारा वेळ तो वेगवेगळा आहे. बरोबर. आता ही गोष्ट केल्यानंतर मी बघतो त्यांचा वेळेचा आणि कार्यक्षमतेचा रेशो खरंच रिव्हर्स येतो का, बघूया. मला सांगा, आता अ घेतो मी. ठीक आहे, अ चा वेळेचा रेशो काढूया आपण. अ चा वेळेचा रेशो घेतो टाइमचा, T1:T2. मला सांगा अ ला किती वेळ लागतोय? अ आणि ब चा आपण वेळेचा रेशो घेऊ. सॉरी,
आपण पहिले काय घेऊ, वेळेचा रेशो घेऊ, अ आणि ब चा. ओ आणि ब चा मी वेळेचा रेशो घेतो. अ ला किती वेळ लागतोय बघा, अ ला 50 दिवस लागतात आणि ब ला किती दिवस लागतात ते 10 दिवस. याला मी थोडं सिम्प्लिफाय केलं तर हा रेशो काय येईल 5:1. हा झाला यांच्या वेळेचा रेशो. बरोबर. आता मी काय करतो, त्यांच्या कार्यक्षमतेचा रेशो घेतो. बघा कार्यक्षमता ए ची किती आहे तर 2, बी ची किती आहे सर 10. बरोबर. याला मी जर सॉल्व्ह केलं तर बे 1 बे, बे 5 10, म्हणजे माझी कार्यक्षमता किती आली 1:5. प्रूव्ह झालं रे. परत कम्पेअर करा रेशो, तुम्हीच बघून घ्या. हा 5:1 आला तर हा काय आला 1:5 आला. म्हणजे काय, वेळ आणि कार्यक्षमता हे एक दुसऱ्याला नेहमी 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 डोक्यात फिट करून घ्या, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. जर वेळेचा रेशो A:B असेल तर कार्यक्षमतेचा रेशो B:A होणार. म्हणजेच काय, त्यांचं जे गुणोत्तर आहे ते नेहमी अपोजिट असेल. ठीक आहे. तर माझा हे सांगायचा उद्देश होता, एवढी थेरी मी सांगण्याचा उद्देश हा, कारण पाठ करू नका तुम्ही, उदाहरण कोणतंही घ्या, ही गोष्ट नेहमी 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 व्हॅलिड असेल, नेहमी या गोष्टी तथ्य असेल. बरोबर. तर हे जर कळलं असेल तर खूप म्हणजे ना तुम्हाला खूप सारी गोष्ट कळून गेली याच्यामधली. म्हणजे आपली वेळ आणि कामची जी सुरुवात झाली आहे ती अतिशय गोड झाली आहे. कारण ह्या गोष्टीवरून तुम्ही भरपूर सारे प्रॉब्लेम तुम्हाला कळेल, तुम्ही असे उडवशाल. ठीक आहे. तर आता आपण थोडं पुढे जाऊया. थोडं आणखी पुढं मूव्ह करूया. मी आता सगळं मिटवतो. आता मी जे आतापर्यंत बोललो ना ते फक्त एका पर्टिक्युलर व्यक्ती करता व्हॅलिड होतं. कारण आपण एक व्यक्तीबद्दल बोलतोय, 2 व्यक्तीबद्दल बोलतोय. मला सांगा, जेव्हा आपण 10 बिल्डिंग बांधतोय तेव्हा 1-2 व्यक्तीच कामाला येणार का? तेव्हा 10-20 जण कामाला येतील. राईट. तेव्हा 10 ते 20 जण कामाला येतील. जेव्हा मी एखादा मोठा टावर बांधायचा विचार करतोय तेव्हा 50-100 लोक कामाला येतील. असेही प्रॉब्लेम एक्झामला येतात जिथे फक्त अ आणि ब नसतं, तो माणसांचा बंच असतो, बायांचा बंच असतो, जे ग्रुपने काम करतात. ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे, मी सोडवायचे कसे नंतर सांगेल. पण त्यासाठी एक रिलेशन आहे जे ऑलरेडी प्रूव्ह झालंय. मी आता प्रूव्ह करण्याच्या फंद्यात पडत नाही, कारण कोणत्याही एक्झामला तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवा असं येणार नाही. पण हा, ही माझी जबाबदारी की ते लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगेल मी. एक खूप छान रिलेशन आहे, त्याला बोलतात MDH मसाले. तुम्ही हे बघितलं असेल कुठेतरी, ऍड बघितली असेल. राईट. MDH एक ऍड यायची. बरोबर. तेच MDH आहे अपॉन W. हा एक अतिशय महत्वाचा सुंदर फॉर्म्युला आहे. मोठे मोठे अवघड प्रॉब्लेम ह्या फॉर्म्युलाने असे उडवले जातात. फक्त फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. सर मग याच्यामध्ये MDH काय आहे, खरंच मसाले का? नाही नाही, मसाले नाही, आपल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. एमचा काहीतरी मिनिंग आहे, डीचा काहीतरी मिनिंग आहे, सॉरी, आणि या एचचा पण काहीतरी मिनिंग आहे, डब्ल्यूचा काहीतरी मिनिंग आहे. बरोबर. आपण थोडा मिनिंग समजून घेऊया. एम म्हणजे काय? एम म्हणजे जितके पुरुष किंवा मजदूर कामाला येतील त्या मजदूरांची संख्या. हे झालं तुमचं एम. डी काय? डी म्हणजे किती दिवस लागतात त्या कामासाठी लागलेले दिवस, याला मी डी म्हणतो, डे. एच काय? किती घंटे काम केलं, किती तास काम केलं, त्या तासांचा रेशो म्हणजेच माझा एच, त्याची संख्या, किती दिवस संख्या. आणि डब्ल्यू म्हणजे माझं करायचं काम. म्हणजे काय? एखादं काम या फॉर्म्युला सिम्पली काय सांगतो, मला जर एखादं काम करायचं असलं, महत्वाचं काय, सगळ्यात पहिले सर मजदूर लागतील. म्हणून फॉर्म्युल्यात मजदूर आहेत. सर किती तास लागतात तेही महत्वाचं आहे, किती दिवस लागतात तेही महत्वाचं आहे, आणि काम किती करायचे ते तर अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे या सगळ्यांचा रेशो जर मी एकत्र कॅल्क्युलेट केला तर मग माझं हे सगळ्या गोष्टीचं रिलेशन लागतं. आता फॉर्म्युला कसा वापरायचा, केव्हा वापरायचा, कोणत्या प्रॉब्लेम मध्ये वापरायचा, हे मी जेव्हा प्रॉब्लेम घेईल तेव्हा तुम्हाला सांगेल. फक्त इनिशियली आपण जे आता टाइम आणि गुणोत्तर बघितलं त्याची थोडी प्रॅक्टिस करून घेऊया. बरोबर. कारण कोणताही फॉर्म्युला शिकलं, प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. कारण प्रॅक्टिस नाही केली तर मग ते विसरायला होतं. मग आपण उदाहरणापासूनच सुरुवात करूया. बघा तुम्ही कसं एन्जॉय करता हे उदाहरण. चला तर मग सुरू करूया. ओके. उदाहरण स्क्रीनवर आहे बघा, ट्राय करा. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून उदाहरण ट्राय करायचंय. बघा तुम्हाला समजतंय का? आता आपण जो आता कॉन्सेप्ट बघितला त्या कॉन्सेप्टवरच रिलेटेड हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे. बघा,
ए आणि बी ची कार्यक्षमता हे गुणोत्तर दिलंय मला 5:3, बरोबर. ए ला काम पूर्ण करण्यास 27 दिवस लागतात, तर बी ला तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, असा अतिशय सुंदर असा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम एकदम सिंपल कॉन्सेप्टवर डिपेंड आहे. मी तुम्हाला जो आतापर्यंत परत परत सांगत होतो, वेळ आणि कार्यक्षमता याच्यामधलं रिलेशन. जर वेळ जास्त लागला कार्यक्षमता कमी लागते, कार्यक्षमता कमी असते, आणि वेळ कमी लागतोय म्हणजे तो जास्त लायक आहे, त्याची कार्यक्षमता जास्त असते. म्हणजेच काय सर, माझ्याकडे एक गोष्ट फिक्स आहे की वेळेचा आणि कार्यक्षमतेचं गुणोत्तर हे एक दुसऱ्याला अपोजिट असतं, हे मला माहिती आहे. बघा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार मी. बघा मला काय दिलंय, कार्यक्षमतेचे गुणोत्तर दिले. म्हणजेच काय, मला इफिशियन्सीचं गुणोत्तर दिलंय. कोणाचं? ए आणि बी चं. काय दिलंय ते रिलेशन सर? 5:3 एवढं आहे. जर मला कार्यक्षमतेचं किंवा वेळ दोघांपैकी एकाचं गुणोत्तर दिलं, दुसरं आरामात काढता येतं. जर कार्यक्षमतेचं गुणोत्तर एवढं आहे, तर मला सांगा टायमाचं गुणोत्तर काय असेल, वेळेचं गुणोत्तर काय असेल? हे 5:3 सर, हे 3:5 असेल. यात कोणाला काही डाऊट आहे? याच्यात कोणाला काही शंका आहे? जर हे 5:3 असेल तर हे त्याच्या उलट असेल. हेच तर आपण स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह केलं, राईट? तेच मी इथं एकदम आरामात लिहून घेतलं. आता जर हे याच्या उलट असेल, 3:5 असेल, आता तुम्ही उदाहरण वाचा. उदाहरण काय बोलतं पुढे? ए ला काम करण्यास 27 दिवस लागतात, म्हणजे हे माझं वेळेचं रिलेशन आहे, राईट? जर ए ला 27 दिवस लागतात म्हणजे माझ्या ए ची किंमत किती आहे? 27. ए ची किंमत मला 27 दिली ना. ए ला काम करण्यास 27 दिवस लागतात, तर बी ला काम करण्यात किती दिवस लागतील हे विचारलंय. आता हा 27च्या किती पट आहे? 9 पट आहे. 3×27 म्हणजे हा एक्स जो असेल हा पण याच्या 9 पटच असेल ना. म्हणजे एक्स ची किंमत काय असेल? 5×9 सर 45 डेज एवढं त्याला दिवस लागतील. इतकं सिंपल हे उदाहरण होतं. पण केव्हा? जेव्हा तुम्हाला रिलेशन माहिती आहे तेव्हा. नाही तर बी न केलेलं काम एक्स मानू आणि मग रिलेशन लिहतच राहू आणि मग 15 मिनिटं तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तोपर्यंत बाकीच्याने 10-12 प्रॉब्लेम उडवलेले असेल. काहीच फायदा नाही. जर फॉर्म्युला वाईज करत गेले तर काहीच फायदा नाही. म्हणून मेथड जितकी महत्वाची त्याच्याबरोबर टाइम सुद्धा खूप महत्वाचा आहे. किती पटकन तुम्ही ते उदाहरण सोडवताय हे खूप जास्त मॅटर करतं. इन्स्टेड तुम्ही त्याला जास्त वेळ लावून करता ते काहीच फायदा नाही. ठीक आहे, 45 दिवस ऑप्शन नंबर क हे माझं उत्तर. इतका सिंपल हा प्रॉब्लेम होता. छोटासा कॉन्सेप्ट घेतला आणि त्याच्यावरून हा मी उडवला. घाबरू नका किंवा असंही समजू नका सर खूप सोपं चालू आहे. सुरुवात ही पायापासून हळूहळूच केली जाते. बिल्डिंग उभं राहायला वेळच लागतो. आपली फक्त सुरुवात आहे. पुढे तुम्हाला कळेल मी खूप चांगल्या लेवलचे प्रॉब्लेम तुमच्यासाठी घेतलेत. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. हा तर मी म्हणतो तुम्ही उडवला पाहिजे, कारण हा सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे जो तुम्ही उडवू शकतात. बघा काय लिहिलं आता. परत मला ए आणि बी ची कार्यक्षमतेचे गुणोत्तर दिलंय. मी प्रॉब्लेम वाचतो. ए आणि बी ची कार्यक्षमता गुणोत्तर 2:3 म्हणजे 2:3 आहे. ए ला काम पूर्ण होण्यास 12 दिवस लागतात, तर बी ला तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये पण काय, याच्यामध्ये फंडा सेम. जो मी गुणोत्तर आणि टाइम मधलं रिलेशन बोलतोय तेच रिलेशन वापरणार. बघा इफिशियन्सी कोणाची? ए आणि बी ची आपल्याला दिलेली आहे. काय रिलेशन दिलंय? 2:3. वेळेचे रिलेशन तुम्ही झोपेत सुद्धा सांगणार सर 3:2 याच्या उलट. काहीच विचार करायचा नाही. टाइमचं रिलेशन त्याच्या उलट लिहून घ्यायचं. पुढची माहिती काय? ए ला काम करण्यास 12 दिवस लागतात. परत ए ला काम करण्यास 12 दिवस लागतात, तर बी ला ते काम करण्यास किती दिवस लागतील हे मला विचारलंय. आता हा याच्या किती पट आहे? 4 पट. 3×4 = 12. एक्स पण किती पट असेल? 4 पट. सॉरी 2 आहे ना. एक्स पण किती पट आहे? 2. हा पण याचे किती पट असेल? 4 पटच असेल. 2×4 बरोबर 8 दिवस. 8 दिवस ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय? येस, ऑप्शन नंबर बी. व्हेरी सिंपल, राईट? आता मी जे रिलेशन तुम्हाला समजून सांगितलं त्याची आपण थोडी प्रॅक्टिस केली, कारण प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. कारण जेव्हा मी चॅप्टरच्या एंडला येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल सर आपण किती सगळी व्हरायटी बघून झाली आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात राखणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नुसतं ब्लाइंडली बसू नका. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो पेन पेपर सोबत घेऊन बसायचे. जे महत्त्वाचे रिलेशन आहेत ते नोट डाऊन करायचे आहेत, कारण तेच रिलेशन तुम्हाला नंतर रिव्हिजनला कामं येतील. बरोबर? चला पुढे मूव्ह करू शकतो आपण? येस, बिलकुल करू शकतो. हा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम नंबर 3. 10 पुरुष एक काम 12 दिवसात करतात,
तर 5 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? वाचायला खूप सिंपल वाटतोय, पण करायला जर गेले प्रॉपर मेथड वापरून खूप वेळ घेईल प्रॉब्लेम. म्हणून अशा टाईपचे प्रॉब्लेम करताना मी तुम्हाला एक मसाला दिलाय, एक डोस दिलाय, MDH मसाला, राईट. मी तुम्हाला बोललो ना, जेव्हाही नंबर ऑफ संख्या खूप जास्त असेल, 100 माणसं, 200 माणसं, 300 माणसं, काही पण एक संख्या ग्रुपनं दिली आहे, तेव्हा बिलकुल आपला मसाले डोस वापरायचा आहे. कारण मसाल्याचा तडका जर दिला तर तो प्रॉब्लेम असा उडतो. बघा कसा उडेल. मला काय काय दिले बघा. 10 पुरुष दिले, ते 12 दिवसात पूर्ण करता असं दिलंय. 5 पुरुष किती दिवसात करेल एवढं विचारलंय. बघा जर तुम्ही ठीक आहे, आपण MDH मसालाच वापरूया. बघा माझ्याकडे काय आहे, MDH/W हा फॉर्म्युला आहे. याला मी कसं युटिलाइज करतो, तुम्हाला मी जेव्हा हा फॉर्म्युला स्टार्टिंगला दिला मी तेव्हाच बोललो होतो, याचं युटिलायझेशन तुम्हाला मी जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा सांगणार. आता बघा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी डोक्यात फिट करायची आहे, सर प्रत्येक वेळेस मला MDH/W याच्या व्हॅल्यू माहितीच असतील का? नाही. काय काय क्वांटिटी दिल्या नसेल, ज्या क्वांटिटी दिल्या नाही, फॉर एक्झाम्पल मला दिलं नाही की दिवस किती लागणार आहे, तो सरळ सरळ काहीच लिहू नका, इग्नोर करायचे. ज्या क्वांटिटी, कारण काय माहिती का, एखाद्या कामामध्ये मला किती दिवस लागतात हे सांगितलेलं नाहीये, म्हणजे त्यांना खरंच काही फरक पडत नाही की ते काम संपायला किती दिवस लागतोय, त्याची डिपेंडन्सीच नाहीये. म्हणून हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, या टाईपचे प्रॉब्लेम सोडताना म्हणजे MDH आपला मसाले वापरताना नेहमी ज्या क्वांटिटी दिलेल्या नाहीये त्या सिम्पली तुम्ही इग्नोर मारू शकता, त्यांना तुम्ही सरळ त्यांना इग्नोर मारून सोडू शकता. बघा आता बघा मी काय लिहितो, मला आता काय काय दिलं बघा. 10 पुरुष आहे म्हणजे माझ्या माणसांची संख्या किती दिली आहे, 10 गुणिले डे, नंबर ऑफ दिवस किती दिली आहे, 12 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 12 दिवस. एक काम पूर्ण करण्यासाठी ते कामाला मी 1 मानून घेतो. एक काम पूर्ण करायचं, पूर्ण काम म्हणजे 1 मानून घ्या, काही मानून घ्या, पण पूर्ण काम म्हणून मी 1 मानून घेतो. बघा 10 पुरुषांना एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात. एच बद्दल काय बोललंय, काय नाही दिलं, इग्नोर करा. आता इक्वल्स टू, हे कोणावर कम्पेअर करेल मी, माझ्या पुढच्या कंडिशन बरोबर. तर 5 माणसांना बरोबर 5 पुरुष तेच काम म्हणजे कोणतं, एक वालं काम किती दिवसात पूर्ण करतील, याला एक्स लिहून घेतो मी. कळलं कसं युटिलाइज केलं, कळलं. मी रिलेशन प्रपोर्शनचं इथे युटिलायझेशन केलं, मी कम्पेअर करतोय. जर 10 माणसं एक काम 12 दिवसात करतात तर 5 माणसं तेच काम किती दिवसात करतील, यालाच बोलतात रेशोचा युटिलायझेशन. जर हा याच्या बरोबर तर हा पण याच्या बरोबर, कारण तेच काम सेम आहे, राईट. काम कॉन्स्टंट आहे. नेहमी लक्षात ठेवा, पूर्ण चॅप्टरमध्ये काम जे नाही फिक्स क्वांटिटी आहे. काम जोपर्यंत माहीतच नाही तोपर्यंत करणार काय, माणसं पण काय करणार, वेळ पण काय करणार, राईट. कोणतीही गोष्ट असो पहिले काम डिसाईड झालं पाहिजे की नाही. तुम्हाला 100 मजदूर मी बोलवले, बोलवले, काय करणार, अरे काम तर सांगा. काम महत्वाचं, राईट. म्हणून काम ही नेहमी फिक्स क्वांटिटी असते. जोपर्यंत काम माहित नाही बाकीच्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. म्हणून तर बोलतोय इथे काम सेम आहे, काम सेम आहे, बाकीच्या गोष्टी मी सिम्पली कम्पेअर केल्या आहेत. आता बघा याला जर सॉल्व्ह केलं, बघा एकदम सिंपल ट्रिक करतो, क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही, असं तिरकस गुणाकार करत बसू नका. बघा अंशाला जे कॅन्सल होतंय ना ते कॅन्सल करून घ्यायचं आणि छेदाला जे कॅन्सल होतं कॅन्सल करून घ्यायचं, म्हणजे तुमचं सिम्प्लिफाय होतं. बघा इथं काय किती भाग जाईल, 5 1 5, 5 2 10, बाकी काहीच कॅन्सल होत नाहीये. 12 2 24, म्हणजे माझी एक्सची व्हॅल्यू सरळ सरळ किती येते, 24 दिवस. हा प्रॉब्लेम खरं ना 2 मिनिटात उडवला पाहिजे, पण पहिलाच होता ना तुमच्याकरता, पहिलाच टाईप होता, राईट. म्हणून थोडा वेळ घेतला. तर किती दिवस लागतात, 24 दिवस. ज्यांना कळलं असेल व्हेरी गुड, ज्यांना नाही कळलं त्यांना आणखी व्हेरी गुड, कारण पुढे मी याच टाईपचा एक प्रॉब्लेम तुमच्याकरता घेतला. आपल्याकडे भरपूर प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमची अजिबात कमतरता नाहीये. पुढचा प्रॉब्लेम वाचा, मी ह्याच पद्धतीने परत सोडवेल. ज्यांना मागचा प्रॉब्लेम खरंच कळाला असेल त्यांना मी परत सांगेल, पॉज करा व्हिडिओ आणि सॉल्व्ह करा. ऑब्व्हियसली प्रॉब्लेमचा टाईप सेम आहे, फॉर्म्युला सेम आहे, पण तुम्ही प्रॉब्लेममध्ये व्हरायटी नक्की चेक करा. प्रॉब्लेमची क्वालिटी वेगवेगळी असणार. बघा हा प्रॉब्लेम करा, 18 पुरुष एक काम, एक नाही 18 पुरुष 1/3 एवढे काम, केवढे 1/3 एवढे काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 12 पुरुष 1/2 एवढे काम किती दिवसात पूर्ण करतील. आता इथे पूर्ण काम नाही दिलंय, इथे कामाचा काही भाग दिलाय, बरोबर. म्हणजे काय, 18 पुरुषांना 1/3 एवढं काम पूर्ण करण्यासाठी काहीतरी दिवस लागतात. तर 12 पुरुषांना हाफ एवढं काम, अर्ध काम करायला किती वेळ लागेल हा प्रश्न आहे. आता हा जर प्रॉब्लेम खरंच सांगतो, तुम्ही जर नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करायला गेले खूप वेळ लागणार. आपल्याकडे आपला मसाला डोस आहे, मसाल्याचा वापर करा, मसाल्याचा तडका द्या आणि प्रॉब्लेम सोडवा. बघा प्रॉब्लेम किती पटकन संपणार. परत तेच आपण MDH मसाल्याची आठवण काढूया आणि त्याला तडका देण्याचा प्रयत्न करूया. बघा किती पुरुष आहेत, पहिली कंडिशन लिहून घेतो मी. किती पुरुष आहे, आरामात बघा. माझ्याकडे पुरुष आहे
18 पुरुष आहे, राईट? 18 पुरुष आहे. 18 पुरुष केवढं काम आहे? 18 पुरुष केवढं काम? काम नेहमी खाली 1/3. काम नेहमी खाली लिहायचं आणि काम धर्तीवरच करावं लागतं. काम धर्तीवरच करावं लागतं म्हणून काम नेहमी खाली लिहायचं, छेदालाच काम लिहायचं. 18 पुरुष 1/3 एवढं काम किती दिवसात पूर्ण करतात रे? 20 दिवसात. मी तर म्हणतो इक्वेशन बघून तुम्हाला स्टेटमेंट देता आलं पाहिजे. 18 पुरुष 1/3 एवढं काम 20 दिवसात पूर्ण करतात. काम नेहमी छेदाला. आता पुढचा प्रश्न काय? 12 पुरुष. किती पुरुष आहे? माणसं संख्या किती दिली? 12. काम केवढं आहे? काम म्हणलं छेद 1/2 एवढं काम किती दिवसात पूर्ण करतील? मला नंबर ऑफ डेज विचारले म्हणजे डी ब्लँक. परत इथे हवर, घंटेची काय माहिती दिली आहे? काहीच नाही, म्हणून घंटा ॲज इट इज. आता सॉल्व्ह कसं करायचं? मी तुम्हाला बोललो ना, क्रॉस मल्टिप्लाय करून डिफिकल्टी स्वतःची मुश्किल वाढू नका, एकदम समोरासमोर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. बघा कसं सोडवणार? याला मी भाग जाईल 6चा. साइन 3 18, साइन 2 12. हे 3 वरती चालल्या जातील, राईट? 3 त्रिक 9 गुणिले 20. 3 त्रिक 9 गुणिले 20 इक्वल्स टू 4D. हा 2 वरती चालला जाईल. परत 4 1 4, 4 5 20 म्हणजे नंबर ऑफ डेज किती लागणार मला? 9 5 45 दिवस. कॅल्क्युलेशन तुम्हाला वाटलं तसं करा, काहीच हरकत नाही, कारण प्रत्येकाची आपापली एक मेथड असते प्रॉब्लेम सोडवण्याची. माझी अशी पद्धत आहे. मी बघा, शेवटी पेपरला तुम्ही एक्झामला पेनाने पेपर घेऊन बसणार आहे. जर तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय कर, म्हणजे जर यांना तिरकस यांचा गुणाकार करत बसले तर एक स्टेप आणखी लिहावी लागेल, वेळ जाईल. त्याच्यापेक्षा समोरासमोर जे असेल ते कटकाट जे पण करायचं करून टाकायचं, नंतर बाकीचं कॅल्क्युलेशन खाली लिहायचं. थोडं आयुष्य सोपं होतं, बरोबर? तर हा एक प्रॉब्लेम आहे. हा पण मी टास्क टाईपने सॉल्व्ह केला. फक्त इथं काम 1/3 जसं आहे तसं लिहून घ्या, स्वतःचं डोकं लावू नका. याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणारेही मुलं मी बघितलेत, काहीच आवश्यकता नाही. जर प्रॉब्लेममध्ये ॲज इट इज मला 1/3 1/2 लिहिलंय तर 1/2ला 50% कोण लिहायला होतं तुम्हाला? काहीच गरज नाही, राईट? जसं तसं लिहायचा डेटा आणि प्रॉब्लेम सोडण्याचा प्रयत्न करायचा. तर 45 डेज ऑप्शन आहे. येस, माझा ऑप्शन नंबर बी. सो दिस इज आवर नेक्स्ट प्रॉब्लेम. आपल्याकडे प्रॉब्लेमची कमतरता नाहीये. मी तुम्हाला बोललो भरपूर प्रॅक्टिस तुमची करून घेणार आहे. बघा, 16 पुरुष एक काम 28 दिवसात पूर्ण करतात, तर 32 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? एवढी प्रॅक्टिस करून घेईल ना MDH मसाल्याची की तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम कधी आला ना तुम्ही पेन पेपर सुद्धा वापरणार नाही. तुम्ही हवेत कॅल्क्युलेशन उडवणार आणि ते प्रॉब्लेम सोडवणार. बघा परत ते 16 पुरुष, परत मसाल्याचा तडका लावायचा आहे MDH/W. बघा कसं सोडवणार? किती पुरुष आहे माझ्याकडे? सर 16 माणसं आहेत. बरं, छेद लिहून घेणार. छेदाच्या खाली आहे काम. 16 पुरुष एक काम आहे म्हणजे किती? सिम्पली 1 काम. किंवा सर शॉर्टकटमध्ये बोला ना, एक काम लिहिलं छेद लिहायचा गरजच नाही. छेद लिहायचाच कशाला? कारण इकडे पण एक लिहिणार, इकडे पण एक लिहिणार, तो कॅन्सलच होणार आहे ना. एक छेदाला लिहिला काय आणि नाही लिहिला काय फरकच पडणार नाही. पण आपली सुरुवात आहे, सुरुवातीला मी लिहित जाईल. नंतर आपण ह्या स्टेप लिहिणं कमी करू आणि उत्तर किती पटकन काढता येईल याच्यावर फोकस करू. ठीक आहे? इथे काय माझे 16 माणसं एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 28 दिवसात पूर्ण करतात. तर माझ्याकडे आता इथे माणसं किती आहे? 32 पुरुष तेच काम म्हणजे किती? सेम काम, एकच काम किती दिवसात पूर्ण करतील? डी लिहून घेतलं. परत क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही. सरळ 16 1 16, 16 2 32, बे 1 बे 14 28. नंबर ऑफ डे बरोबर माझे 14 दिवस लागतील. सरळ सोपं इझी कॅल्क्युलेशन हे होतं. हा प्रॉब्लेम तर काहीच नव्हता, सिंपल होता. मी फक्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे म्हणून हे प्रॉब्लेम परत घेतोय. तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. व्हिडिओ पॉज करा, स्वतःचे आन्सर मॅच करा, कारण आपल्याकडे जे आहे ए इज ऑप्शन, राईट? आपल्याकडे आन्सर अवेलेबल आहे. तुम्ही आन्सर नंतर कम्पेअर करू शकतात. सो स्वतःहून सोडण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे? तर हे झालं 4था. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता थोडं फिरवलंय. इथे फिरवलं म्हणजे आता मी तुम्हाला बोललो ना, सेम टाईपमध्ये आपलं थोडं मी प्रॉब्लेममध्ये व्हरायटी चेंज होणार, पण तडका मसाल्याचाच लागणार. केव्हा? जेव्हा नंबर ऑफ माणसं असे 5 माणसं 10 माणसं ग्रुपने दिलेले असणार, राईट? तेव्हा वाचा प्रॉब्लेम वाचा. जर 6 लोकांना 35 बॅग पॅक करायला 7 तास लागतात, तर किती लोक 3 तासात 45 बॅग पॅक करू शकतात? इथं काम काय मला सांगा. प्रॉब्लेम वाचून मी तुम्हाला पहिलेच बोललोय, काम पहिले बघा. जोपर्यंत काम नाही तोपर्यंत माणसं आणि वेळ दोन्ही व्यर्थ आहे. काम फिक्स क्वांटिटी आहे आणि त्याच्यानुसार माणसं आणि वेळ ही व्हॅरी होत चालते त्याच्या स्पीडनुसार. इथे माझं काम काय आहे? इथं माझं काम आहे सर बॅग पॅक करणं, हे माझं काम आहे.
मला माहिती काय दिली आहे, मला 35 बॅग पॅक करायला किती वेळ लागतंय दिलंय, मला 45 बॅग पॅक करायला किती वेळ लागेल हे विचारलंय. परत तेच सर तुम्हीच तर बोलतात परत परत. जेव्हाही ग्रुपने काही काम केलं जातं तेव्हा आपण मसाल्याचा तडका लावतो. आपण इथे एमडीएच मसाल्याचा तडका परत लावूया. फॉर्म्युला तोच MDH/W, पण तुम्हाला आता कळलं असेल हा मसाला किती महत्वाचा आहे. जितका भाजीला महत्वाचा नाही तितका इथं आपल्या प्रॉब्लेममध्ये युटिलाइज हा जास्त होतोय. आता बघा, मांडणी करणं शिका. प्रॉब्लेम बघू मांडणी करणं शिका. जर तुम्हाला या फॉर्म्युल्यात ती मांडणी करता आली ना तर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम आरामात उडवू शकता. आता बघा, 5 लोकांना किती माणसं आहेत माझ्याकडे, सर 5 माणसं आहेत. बर, छेद लिहून घेतो. छेदाला का, इथं काम काय 35 बॅग आहे, काम आहे म्हणजे मी काम खाली का लिहिणार 35, कारण मला 35 एवढं काम करायचंय. कामाची क्वांटिटी 35 दिली आहे, बरोबर. किती तास लागतात ते 7, म्हणजे इथं मला आवर किती दिली 7 आवर दिले. इथं डे ही क्वांटिटी दिली नाही, इग्नोर मारा, गरजच नाही. किंवा इकडे डी लिहा इकडे डी लिहा, ते कॅन्सलच होणार आहे, राईट. म्हणून डी लिहायची गरज नाही, बरोबर. आता हे कोणाबरोबर कम्पेअर करायचंय, तर किती लोक, आता किती लोक म्हणजे काय विचारले मला, मॅन विचारले. किती तास दिले 3 तास दिले. बॅग किती पॅक करायचे आहे 45 एवढ्या बॅगी पॅक करायच्या आहे. मी तुम्हाला म्हणून बोलतोय हे मांडणी करायला शिका. फक्त फॉर्म्युला रटू नका, फॉर्म्युल्याची मांडणी करायला शिका. कारण मांडणी प्रॉपर केली की मग प्रॉब्लेम सोडवणं पुढे खूप सिंपल आहे. मग तर पहिली दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन, राईट. सिंपल तिरकस गुणाकार करून आन्सर काढायचं. महत्वाचं काय, महत्वाचं त्या फॉर्म्युल्याची जी पण इनपुट्स आहे ते आपल्याला प्रॉब्लेम कडून फेस करता आलं पाहिजे. बघा, 5 माणसं, आता मी तिकडे बघतच नाहीये, मी इथून सांगतो. 5 माणसं 35 बॅग 7 दिवसात पॅक 7 तासात पॅक करतात. तर किती माणसं 45 बॅगी 3 तासात पॅक करतील. कळलं. खाली नेहमी काम असतं, इकडे काय असणार माणसं किंवा तास किंवा मग दिवस दिलेले असणार. आता काय परत तुम्हाला तेच बोलतोय मी, भाग जातोय का, नाही समोरासमोर भाग जातच नाही, फक्त इथे जातोय बघा. 5 7 35, 5 9 45, 7 7 कॅन्सल. आणखी काय देता येतो भाग नाही. 9 5 45 बरोबर m गुणिले 3, म्हणजे नंबर ऑफ माणसं किती लागतात ते मला 45 भागिले 3. याला जर भाग दिला तर सरळ सरळ 15 माणसे एवढे लागतील. केव्हा, जेव्हा मला 45 बॅग पॅक करायचे आहे. किती वेळेत 3 दिवसात, 3 तासात, सॉरी. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये 15 माणसं ऑप्शन आहे, येस ऑप्शन आहे. 15 लोक लागतील. बघा, हाय प्रॉब्लेम त्याच फॉर्म्युला केला. मला माहिती इथे, कारण मीही स्टुडंट होतो एकेकाळी, मला माहिती प्रॉब्लेम कुठे असतो. वर्क डिफाईन करता आलं पाहिजे. ह्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही काही शिकले असणार ना, ती ही गोष्ट शिकले, सर काम नेहमी एक एक नसतं. जसा प्रॉब्लेम दिलेला असतो त्या प्रॉब्लेमनुसार काम काढून घ्यावं लागतं आणि मग ते खाली पुट करावं लागतं. जसं की इथं काम जे होतं ते बॅग पॅक करणं हे होतं. कळलं असेल, व्हेरी गुड. नसेल कळलं तुमच्यासाठीच पेश आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. सेम टाईप वाचा प्रॉब्लेम होता. एका पण थोडी लेवल मी वाढवली, कारण मला माहिती आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे. तुमच्या डोक्याला मुंग्या आल्याच पाहिजे, तरच हे लेक्चर करून तुमचा फायदा होणार. जर सगळं एकदम आरामात चाललंय, खूप समजतंय, तर तुमच्यात आणि माझ्यात फरकच काही नाही. तुम्ही नवीन काय शिकताय, मग काही शिकत नाही. म्हणून डोक्याला मुंग्या येणार. फक्त पेशन्स ठेवा आणि सगळे प्रॉब्लेम पेन पेपरने सोडवण्याचा प्रयत्न करा. वाचा प्रॉब्लेम. एका मुलाला एक पान टाईप करण्यासाठी 45 मिनिटे लागतात, 4 मिनिटे लागतात. जर दुपारी 12 ते दुपारी 1 पर्यंत 1080 पाने टाईप करायची आहेत, तर या कामासाठी किती मुले कामाला लावावे लागतील. बरोबर मी बोललो ना, मुंग्या आल्याच पाहिजे. कारण तुम्ही एमडेच मसाले घेऊन खिशात घेऊन जाणार, पण तडका कसा लावायचा आहे हे माहिती पाहिजे. जर तुम्हाला तडका कसा लावायचा आहे माहीतच नाही, तर तुम्ही कितीही हाय क्वालिटीचा मसाला घेऊन जा, काहीच फायदा नाही. म्हणून बोललो मांडणी करायला शिका. बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये जी महत्वाची गोष्ट आहे काम काय, टायपिंग हे काम आहे. मी जे काम असाइन करतोय ते मला पर्टिक्युलर पान टाईप करायचे, करेक्ट. मग आता मी पहिले एका मुलाला दिलं, तर मी काय बघितलं, तो मुलगा 4 मिनिटात ते 1 पान टाईप करतोय. म्हणजे काय, मला एका मुलासाठी किती वेळ तो किती काम करतोय दिलंय. बस झालं ना, तडका लागला की मला एक मुलगा किती वेळ ते काम करतोय दिलंय. मग आता तुम्ही किती पण विचारा, त्याच्या रेफरन्समध्ये मी इक्वल्स टू करून ते सॉल्व्ह करू शकतो, कसं दाखवतो. पण तरीही प्रॉब्लेम संपत नाही. हे जरी कळालं असेल तरी आणखी प्रॉब्लेम मध्ये थोडा आपलं काहीतरी इन्फॉर्मेशन लपलेली आहे, ती काढायची आपल्याला. बघा, परत मसाले तेच, फक्त इथे मसाले लावणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण आपली डिश जी आहे
जी आपल्याला डिश बनवायची ती थोडी टिपिकल आहे, डिमांड थोडी जास्त आहे, म्हणून मसाले लावताना थोडी डिफिकल्टी होणार, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुमच्याकरता फर्स्ट प्रॉब्लेम राहील ह्या टाईपचा. मग पुढे काही येऊ द्या, तुम्ही सॉल्व्ह करणार. बघा मला काय दिलंय, एक मुलगा आहे म्हणजे काय, नंबर ऑफ मेन्स किती आहे, एक. बरं मी मसाल्यामध्ये टाकतोय, एक पान टाईप करा, म्हणजे किती पानं टाईप करायचे, एक पान टाईप करायचे. एक मुलगा आहे, एक पान टाईप करायचे, किती मिनिटं लागतात ते, 4 मिनिटं लागतात. ते किती सिंपल आहे, एका मुलाला एक पान टाईप करायला 4 मिनिटं लागतात. ते इक्वल्स टू, आता 12 ते 1 पर्यंत 1080 पाने टाईप करायची. मला सांगा 12 ते 1 द्या, 4 ते 5 द्या, 7 ते 8 द्या, पण एका तासात संपवायचं हीच त्याची इन्फॉर्मेशन आहे. एका तासात संपवायचं, राईट. 1 तास आहे, 12 ते 1 किती झाला, 1 तास, म्हणजे काम मला एका तासात संपवायचं आहे. इकडे मला 4 मिनिटं लिहिलं आहे, म्हणून इकडे तासाला पण मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. 1 तास लिहून चालणार नाही, कारण इकडे इन्फॉर्मेशन मला किती दिली आहे, 4 मिनिटाची, म्हणजे मला इकडे 60 मिनिटात काम संपवायचं आहे. 12 ते 1 म्हणजे किती, 60 मिनिटात काम संपवायचं आहे. आता किती पानं टाईप करायचे सर, 1080 एवढे पानं टाईप करायचे. विचारलं काय सर किती मुलं लागतील हे विचारलंय, नंबर ऑफ मेन्स, नंबर ऑफ माणसं मला किती लागतील ते विचारलंय. माणसं मुलं बाया काही म्हणा, क्वांटिटी तर यमच असणार. तर ही झाली मांडणी, हा झाला प्रॉपर तडका, बरोबर. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये काहीच नव्हतं, ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जे करायचं होतं ती प्रॉपर मांडणी. बघा परत एकदा सांगतो, एका मुलाला एक पान टाईप करायला 4 मिनिटं लागतात, बरोबर. तर 12 ते 1 दिले, राईट. 12 ते 1 म्हणजे किती तास होतो रे, 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं. म्हणजे काय, 60 मिनिटात 1080 पानं टाईप करायचे असेल तर किती मुलं लागतील, हा मला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग आता काय, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन. जातोय भाग, यस जातो ना सर, 4 ने भाग जाणार, 4 1 4, 4 5 20, राईट. म्हणजेच काय, माझं याला जर परत सॉल्व्ह केलं तर भाग जाईल का, 15चा भाग जाईल, 15 1 15, 15 7 5, राईट. किती उरलं 3, 15 2 30, 72. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, m इक्वल्स टू 72 मुले. काय नाही, फक्त सिम्प्लिफाय केलं, एवढं असं काहीतरी वेगळं केल्यासारखं बघू नका, फक्त सिम्प्लिफाय केलं. तुम्ही कसं सिम्प्लिफाय करा सर, काय करताय वरती, मी तुम्हाला बोललो ना, मी मी वरच्याशी वरती खेळून घेतो, खालच्याशी खाली खेळून घेतो, आणि जे उरले सुरले त्यांना तिरकस करून टाकतो, म्हणजे माझं काम सोपं होतं. तर या प्रॉब्लेम मध्ये 72 मुले, ऑब्व्हियसली ऑप्शन आहे माझ्याकडे 72 मुले, हे झालं ऑप्शन. तर हाही प्रॉब्लेम एमडीएचाच होता, पण तडका लावणं थोडं डिफिकल्ट होतं, म्हणून तर मी बसलोय, राईट. म्हणून प्रॉब्लेम एकदम आरामात वाचायचा आहे. प्रॉब्लेम वाचताना त्याच्यात जितकी इन्फॉर्मेशन तुम्हाला घेता येईल ती पहिले एकदा प्रॉपर समजून घ्या, नंतरच सॉल्व्ह करा. कारण डायरेक्ट एकदम पटकन करण्याच्या नादात चुकीचं करू नका, कारण भरपूर मुळे 1 तासाला 1 लिहून येणार, ती 60 नाही लिहिणार, आन्सर चुकणार, आणि त्याचाही ऑप्शन तुम्हाला दिसणार, चुकीचे ऑप्शन पण असतात तिथे. ठीक आहे, म्हणून सांभाळून करायचंय, कळलं असेल, राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम वाचा. 8 लोक एकूण कामापैकी 80% काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 40 लोक मिळून संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील. परत प्रॉब्लेम एमडीएसचाच आहे, मी बोललो ना खूप प्रॅक्टिस करून घेणार, कारण याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे, आपल्याकडे याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे, म्हणून मी जितकी माझ्याकडून कव्हर होणार तितकी केली आहे, आणि मी सांगतो एवढी सफिशियंट आहे. 8 लोक, परत मसाल्याचा तडका, राईट, परत मसाल्याचा तडका तोच. बघा काय दिले मला, 8 लोक दिलेत, ओके. खाली काम किती टक्के काम करताय, 80%. जसं तसं मी 80%ला सॉल्व्ह करण्याच्या फंद्यात पडणार नाही, काहीच गरज नाही. त्याला सिम्प्लिफाय करा की नका करू, शेवटी आन्सर तेच येणार, राईट, कारण त्याचं सिम्प्लिफिकेशन असणार ते. बघा 8 लोक 80% काम किती दिवसात, 20 दिवसात कंप्लीट करतात. 8 लोक 80% काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर किती लोक करता विचारलंय मला, 40 लोकांकरता संपूर्ण काम म्हणजे किती, संपूर्ण काम म्हणजे किती. आता सर संपूर्ण काम तुम्ही तर बोलले एकच असतो, अरे एक केव्हा असतो, जेव्हा काहीच दिलेलं नाही तेव्हा. इथे मला 80% दिलंय, राईट, म्हणजे काहीतरी अंश 80%, म्हणजे पूर्ण अंश किती झाला, पूर्ण अंश झाला 100%. कळलं. मग याच्यामध्ये ही गोष्ट होती जी लपलेली होती आणि जी आपल्याला थोडी लक्ष देऊन बघायची होती. तर काय विचारलंय, 40 लोक पूर्ण काम 100% काम किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे मला नंबर ऑफ डेज विचारले, किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे. बघा परत एकदा वाचतो, 8 लोक एकूण कामापैकी, बघा किती लोक आहे माझ्याकडे, 8 लोक एकूण कामापैकी 80% काम
20 दिवसात संपवतात, तर 40 लोक पूर्ण काम म्हणजे किती 100% काम किती दिवसात संपवतील हा तर प्रश्न आहे. आता राहिलं फक्त सिंपल कॅल्क्युलेशन जे तुम्ही करू शकतात. मी काय करतो बघा, पर्सेंटेज समोरासमोर आहे, कॅन्सल आपण व्हाईट पेनने करूया. आणखी काय कॅन्सल करता येईल मला बघा, याला जर सॉल्व्ह केलं ना 40 ला भाग देण्यापेक्षा आपण 20 एक 20 20 दुने 40 20 ने भाग देणार राईट. नंतर याला जर सॉल्व्ह केलं तर 8 एक 8 8 10 80 राईट. झालं सगळं सॉल्व्ह झालं. आणखीही सॉल्व्ह करता येईल 250 100. आता क्रॉस मल्टिप्लाय करा 10d इक्वल्स टू 50 म्हणजे d इक्वल्स टू 50/10 इक्वल्स टू 0.5 days. 5 दिवस लागतील. ऑप्शन आहे येस, वी हॅव दी ऑप्शन 5 दिवस. कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करू नका, तेवढी तुमच्याकडून मी आशा करतो राईट. तेवढं तुम्ही करू शकतात कारण सिंपल कॅल्क्युलेशन असतं. कधी कधी काय होतं माहिती का, आपण तडका बरोबर देतो, एमडेचा तडका बरोबर देतो, पण भावनेच्या भरात ना की आता मी सगळी इन्फॉर्मेशन बरोबर लिहिली आहे, आपण छोटे छोटे कॅल्क्युलेशन चुकवतो. काही जण तुम्हाला मी असंही सांगतो एक्झाम नंतर 2 दुने 8 लिहून येतात. अभ्यास ह्या लेवलचा असतो पण जी चुकी होती ती पहिलीच्या लेवलची होती. तर असं करू नका, दिमागाला एकदम शांत ठेवायचंय आणि हळूहळूच प्रॉब्लेम सोडवायचे. हे सजेशन नेहमी लक्षात ठेवा, कारण लढा तोपर्यंत संपला नाहीये जोपर्यंत चांगला रिझल्ट हातात येत नाहीये. एक्झामला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे तुम्ही एक्झाम क्वालिफाय केली असा अर्थ होत नाही, बरोबर. म्हणून लढायचं कोपर्यंत आहे जोपर्यंत हातात सक्सेसचा रिझल्ट भेटणार तोपर्यंत. म्हणून कधीच भावनेच्या भरात जायचं नाही, एक आरामात दिमागाला शांत ठेवून लढायचं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम कळला असेल राईट. ज्यांना कळला नाही तुमच्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, परत थोडंसं मागे जाऊन बघा समजेल. पण याच्यात न कळण्यासारखं मला नाही वाटत काहीतरी, पण मी समजू शकतो. प्रत्येकाची आपापली लेवल असते, मला पूर्णपणे मान्य आहे. तर मी तरी एक प्रॉब्लेम 2 ते 3 वेळा रिपीट करण्याचा प्रयत्न करतोय, तरी नाही समजलं तुम्ही परत बघू शकतात. आणि सेम टाईपची व्हरायटी मी परत परत घेतोय, हा तुमचा ॲडव्हान्टेज. त्याच्यामुळे कोणाचा लॉस तर इथे मी होऊ देणार नाही, माझी गॅरंटी. नेक्स्ट प्रॉब्लेम